रामकृष्ण हरी. तर आज दुपारचा टाईम होता आणि मग म्हटलं चला जाऊया आणि आले होते आपल्या बांधकामावरती. तर आता चाललेले आहेत खिडक्याची कामं. मी जाईल वरती, पण आधी आपण बाहेर बघू बाहेरची काय काय कामं केलेत आपण. हे इकडं जे बांधलेलं आहे ते आत्ता बाहेरचं प्लास्टर आपण करून घेणार आहे. आधी इकडचं खिडक्या वगैरे बसवायचं तर चालूच आहे. आणि आज होते माणसं, 6 वाजलेत, त्यांची ड्युटी संपली, ते गेले. आणि पाठीमागं काय केलेलं आहे ते पण बघू आपण. पाठीमागचं काय काम झालंय आपलं. पाठीमागचं पूर्ण प्लास्टर करून झालेलं आहे. बघा कसं दिसतंय हे. नक्की मला तुम्ही सगळ्यांनी सांगायचे की ताई प्लास्टर कसं झालंय, काय झालंय, छान झालंय का. ह्या भिंतीला आपल्या खिडकी नाही आहे. इथं आपण बाप्पाचं करणार आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं आपण अष्टविनायक तिकडं बसवणार आहे म्हणून खिडकी नाही बसवलेली आपण. बाहेर भरपूर अशा खिडक्या बसवलेल्या आहेत पलीकडच्या भिंतीला. इथं ही वरती जी दिसते खिडकी ती आपल्या किचनची खिडकी आहे. ही आपल्या हॉलची खिडकी आहे. ही खालची पार्किंगची खिडकी आहे. ही जी आहे स्टोअर आपण केलेला आहे, स्टोअरची खिडकी आहे. आणि इकडं पण बांधून घेतलेलं आहे. इकडचं पण प्लास्टर आपण आता करणार आहोत. दोन्हीकडून पूर्ण प्लास्टर करून घेणार आहे आता. खूप चांगली जमीन आहे बरं. ह्याच्यावरती असं आपण भाजीपाला वगैरे जर लावला ना तर खूपच भारी येणार आहे. चिकट जमीन आहे, हे शेतीची जमीन आहे ना सगळी. हा आपला जिना, ही आपल्या ऑफिसची खिडकी, ही पलीकडची स्टोअरची खिडकी. आणि इथं जे केलेलं आहे ही खिडकी बसवलेली आहे ती आपल्या बाथरूमची आहे. बाहेर जे गेस्ट वगैरे येणार आहेत त्यांच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी जे बनवलेलं बाथरूम आहे बाहेरचं. इथं छोटंसं हे दिसते ते आपल्या जुली लुसीसाठी केलेलं आहे. इथं हे इथं असं ते दोघी बसतील म्हटलं. इथं छानपैकी जाळी बसून घेणार एक, आणि हे त्यांच्यासाठी इकडं. आता इकडचं प्लास्टर राहिलेलं आहे पूर्ण. पुढचं पाठीमागडचं आधी प्लास्टर करून घेतलेलं आहे. आता वरती जाऊया आपण. हे आत्ता आलेली आहे रेती, कारण प्लास्टर करण्यासाठी मागवलेली आहे. लाईटीचं काम झालेलं आहे. इथं एक मेन बोर्ड बनवलेला आहे, म्हणजे इकडचं काही बंद करायचं असेल तुम्हाला तर आपण करू शकतो. ते तिथे एक आपण लाईटीचं घेतलेलं आहे. तिकडं कोपऱ्यात एक, इथं पण एक बोर्ड त्या कोपऱ्यात केलेला आहे. इथं एक बोर्ड बनवला आहे. फॅनचं वरती एक काढलेलं आहे कनेक्शन, तिथं एक बोर्ड बनवला आहे. पार्किंग आहे आपलं खालचं. ह्या साईडचा इकडं बोर्ड बनवला आहे. इथं आपण सगळे काही बटणं असतील बंद करू शकतो. इकडं हे आपलं बाथरूम. इथे एक खिडकी येणार आहे. हे लिफ्ट आहे आपली, आणि हे आपलं ऑफिस आहे. इथं पण 2-3 ठिकाणी आपण लाईटीचे हे दिलेले आहेत. इथं बोर्ड आहे, तिथं बोर्ड त्या कोपऱ्यात, आणि इथं 4 ठिकाणी आपण केले. आता जाऊया आपण वरती. हे सगळे लाईटीचे पाईप आहेत आपले. ही आपली लिफ्ट, हे वरती जाणारा जिना, आणि हा आपला हॉल. त्या कोपऱ्यात एक खिडकी बसवलेली आहे. इथं असं खिडकी बसवलेली आहे मजबूत. इथं पण असं बोर्ड केलं. एक खिडक्या बसवायच्यात अजून बऱ्यापैकी राहिल्या. खिडकीवाली लोक खिडकी बसवत आहेत, लाईटीवाले लोक लाईटीचं काम करत आहेत, प्लास्टरवाले प्लास्टरचं काम करत आहेत. इकडे एक खिडकी बसवली. इथे एक लाईटीचा बोर्ड केला आहे. हे आपलं किचन.
इथे एक बोर्ड, तिथं बोर्ड, त्या साईडला बोर्ड, इकडं बोर्ड केला आहे आणि एक इथं केला आहे. हे आपलं किचन. 2 खिडक्या बसवल्यात किचनला मी, एक मोठी तिथं आणि इकडे एक. आणि हे आपले बाथरूम. आता इकडचं दिसायचं नाही आहे, अंधार आहे. हे वॉशिंग मशीन वगैरे लावता येईल आपल्या आजींसाठी. इथं आंघोळी करता येईल. इथं पण आंघोळीचं आहे, बाथरूम पण आहे. इथं आंघोळीचं पण आहे, बाथरूम पण आहे. 3 असे केलेले आहेत. इकडं अंधार असल्यामुळं दिसत नाही, काळोखा दिसतोय. असं थोडंसं दाखवते करून. हे असं 4 आपले बाथरूम आहेत इकडं. इथं एक बोर्ड इथं पण बसवलेला आहे. आपण तिथून उघडं ठेवलं आहे कारण वारं येण्या जाण्यासाठी. आणि इकडून असं पूर्ण हे बंद करून घेणार आहे आपण वरचं इकडचं. तर हे सगळं असं झालेलं काम आहे आपलं आत्तापर्यंतचं. आणि काम चालू आहे हळूहळू. पण एवढाच हॉलचं काम आपण करतोय. वरती अजून काहीच नाही करू शकत आपण. आणि काही आपल्याकडं आता सध्या फरशीसाठी आपल्याकडे मदत नाही आहे, बऱ्याचशा गोष्टींसाठी मदत नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. वरचं तर शक्यच नाही आहे. फक्त विटा आणून ठेवल्यात कारण गपचूप आजी लोक वरती येणार काय तर करतील म्हणून म्हटलं अशा भिंती बांधायच्या मानेपर्यंत आणि हे वरचं सोडून द्यायचं. कारण वरती शक्य नाही माझ्याशाने. आता खालचं करता करताच नाकी नऊ आले तर. आणि एवढी मदत पण नाही आहे. खालचं थांबत थांबत काम. पाठीमागून त्या बिल्डिंगचं पण काम जवळ आलं आपल्या. हे बघा. आणि इकडचं पण. आणि आपण आता अजून एकाच ह्याच्यामध्ये. काम मोठं आहे मला पण माहीत आहे, पण जितकी मदत पटपट येईल ना तितकं पटपट होईल. आता खालचं मी आजी लोकांसाठी केले. मला असं वाटतं वरचं मी हॉल तरी एक रूम काढाव्या आजोबा लोकांसाठी. तर ते बघू. मला आहे विश्वास बाप्पावर, स्वामीवर. नेहमी स्वामी म्हणतात जे अशक्य गोष्टी येतात ती शक्य होतील आणि करतील स्वामी. विश्वास ठेवायचा आणि काम करायचं. पण कधी कधी हताश होतो आपण. मला असं वाटतं की आता नाही होणार, घाबरून जातं ना माणूस. पण हे तुमच्या सगळ्या आशीर्वादाचं, तुमच्या सगळ्या मदतीचं फळ आहे मिळालेलं. तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही आज हे घर उभं केलं निराधार आपल्या आजी आजोबांसाठी. लिफ्टचं पण काम आपल्या राहणारच आहे. म्हणजे लिफ्टचं तर बघू, जसं जसं मदत मिळेल तसं आपण करणारच आहे. तुम्ही सगळ्यांनी सांगा कसं झालं बांधकाम आपलं नक्की. ह्याचं काम भरपूर राहिलं आहे म्हणून मी म्हणते की मला आता अजून ह्याचं खूप करायचं आहे. फक्त भिंती उभ्या केल्यात आपण. फरशी आहे, प्लास्टर आहे, खिडके आहेत, बेड आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपल्या आजीसाठी आजोबांसाठी लागणाऱ्या. पण ते होणार आहेत असं म्हणायचं नाही आपण पण की होत नाही. चुकलं माझ्याकडून. होईल आणि करून घेतील देव आपल्याकडून. चला.